हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे जेवणाची लज्जत वाढवणारी आणि जिभेला चव आणणारी हिवाळा स्पेशल अतिशय पौष्टिक 2 चटण्या बघणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेल्या, अगदी सहज कुणालाही बनवता येईल सोपी पद्धत आहे. दोन्हीही चटण्या जिभेला चव आणणाऱ्या आहेत आणि जेवणाची लज्जत वाढवणारी आहे. जेवणाच्या ताटामध्ये चटणी असेल तर जेवण पोटभर होते. तर एक वाटी मी शेंगदाणे खरपूस मिडियम गॅसवर असं भाजून घेतलेले आहेत. अगदी असं मिडियम गॅसवर खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर याची पूर्ण अशी साल काढून घ्यायची आहे. शेंगदाण्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता शेंगदाणे घालायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमच मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे. तर हे कमी तिखटवालं आहे. 1 चमच जिरं घातलेलं आहे आणि भरपूर सारा असं मी लसूण घातलेलं आहे. लसणामुळे छान असं चवदार चटणी होती. तर एक पळी मी तेल घातलेलं आहे. तर खूप एकदम टेस्टी चटणी होती अशी. याच पद्धतीने तुम्ही बनवली चटणी तर खूप टेस्टी होते. अगदी खमंग आणि चवदार आपली चटणी शेंगदाण्याची तयार होते. तर मी मिक्सरला अगोदर पूर्ण जिन्नस फिरून घेतलेले आहे आणि नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून पुन्हा मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. तर हीच प्रोसिजर करायची आहे. अगदी सहज सोपी पद्धत आहे शेंगदाण्याची चटणी बनवायची. भरपूर जणांना शेंगदाण्याची चटणी येत नाही. ज्याला शेंगदाण्याची चटणी येत नाही त्याच्यासाठी खास व्हिडिओ आहेत. तर 2 व्हिडिओ मी बनवलेले आहेत. खमंग आणि रुचकर आपली चटणी शेंगदाण्याची तयार झालेली आहे. हिवाळ्यातच काय कधीही बनवून तुम्ही खाऊ शकता. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कधीही खावा. अतिशय पौष्टिक चटणी आहे. शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. तर आपण आता दुसरी चटणी बघूया. दुसरी चटणी कशी करायची ते. तर पॅन मी गरम केलेला आहे आणि गरम पॅनवर आपल्याला 1 वाटी तीळ घालायचे आहेत. मिडियम गॅसवर खमंग तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अगदी तडतडेपर्यंत मिडियम गॅसवर खमंग तीळ भाजले म्हणजे आपली खमंग चटणी तयार होते. भरपूर जण तिळाची चटणी खात नाहीत. अगदी सोपी पद्धत आहे तिळाची चटणी बनवण्याची. ज्याला ही चटण्या येत नाहीत खास त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आहे. अगदी सहज सोपी पद्धत आहे चटण्या बनवण्याची. तिळं खमंग मिडियम गॅसवर आपण भाजून घेतलेली आहेत आणि थंड करायला प्लेटमध्ये ठेवलेले आहेत. अगदी कोमट झाली की आपल्याला लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घ्यायचं आहे. तर आता हे थंड झालेले आहेत. एकदम गरम असताना लगेच चटणी बनवायची नाही. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. एक 5 मिनिट थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आता घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमच मी मिरची पावडर घातलेली आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय. तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर कमी घातलं तरी पण चालेल. तर 1 चमच मी जिरं घेतलेलं आहे आणि याच्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे. याच्यामध्ये अजिबात तेल घालायचं नाही आपल्याला. तर आता आपल्याला घालायचं आहे भरपूर सारा लसूण घालायचा आहे. लसणामुळे खूप छान अशी टेस्ट एकदम चटणी होते. तर लसूण घालून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर आपण या चटणीमध्ये अजिबात तेल घातलेलं नाही. शेंगदाण्याच्या चटणीमध्येच तेल घातलेलं आहे. एकदम टेस्टी हिवाळा स्पेशल दोन्हीही चटण्या एकदम झटपट तयार होणाऱ्या, अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या आहेत दोन्ही चटण्या. आहे ना एकदम सोपी पद्धत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.